नमस्कार, मी माझे नाव कपिल तुळशीराम राऊत, राहणार फारंदवाडी. मी गेले 2 वर्ष झाले शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीबद्दल मार्गदर्शन करत आहे. तरी शेतकऱ्यांनी भरपूर मला प्रतिसाद बी दिला आहे, इथून पुढे बी देत आहेत. मी फारंदवाडी कृषी क्रांती ॲग्रो कंपनी मार्फत सेंद्रिय शेतीकडे माणसांना मार्गदर्शन करत आहे. माझ्याकडे सेंद्रिय शेतीमध्ये लिक्विड फॉर्ममध्ये सेंद्रिय खतं आहेत. सेंद्रिय खते व औषधे गोळीमध्ये किंवा लिक्विड फॉर्ममध्ये बी देण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांना करत आहोत. तरी आपण आज ह्या प्लॉटमध्ये आशिष कापसे राहणार फारंदवाडी यांच्या प्लॉटवरती ऊस शेतीवरती आलेलो आहोत. गेले 2 वर्ष सेंद्रिय शेतीकडे मी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहे. मी आशिष कापसे यांच्या प्लॉटला सेंद्रिय खतं सुरुवातीला गेले 2019 साली मी सुरुवात केली होती. त्यांची आपण परिचय करून घेऊ. नमस्कार, माझं आशिष लक्ष्मण कापसे, राहणारा फलटण. माझी शेती फारंदवाडी भागात आहे. माझा मोबाईल नंबर आहे 9823132486. मी गेले 1 वर्ष झालं कपिल राऊत सरांच्याकडून मी मार्गदर्शन घेत आहे. मला यापूर्वी सेंद्रिय शेतीविषयी माहिती मी लेख वाचले होते. त्यामध्ये मला एक समजले की आपली शेती उद्याच्याला जर केमिकलच्या वापराने पूर्ण नापीक होणार हे ज्यावेळेस लक्षात आलं, किंवा ते आपल्याला त्यातनं मिळणारं जे अन्नधान्य आहे तर ते सुद्धा आरोग्यात खूप हानिकारक आहे. आणि आपली प्रकृती, आपल्या घरातल्यांची, इतरांची प्रकृती वाचवण्याच्या दृष्टीने मी शोधतच होतो की बाबा आपल्याला या जी चांगल्या पद्धतीने सेंद्रिय खतं ते कुठं मिळतील. त्या दरम्यान आमच्या जवळच असलेले शेतकरी, आमच्या भागामध्ये असलेले श्री कपिल राऊत सर, तर त्यांनी सांगितले की माझ्याकडे सेंद्रिय व जैविक वेगवेगळे प्रकारचे माझ्याकडं आहेत खते. मग त्यांची ते काही लिक्विडमध्ये व मी त्यांची काही गोळी पावडरमध्ये सुद्धा मी खतं आहेत, तर ती वापरून पाहिलं पाहिजे. तर त्याचा रिझल्ट मला लगेचच जाणवला. आतासुद्धा हा ऊस आहे तर तो ऊस जवळजवळ 35 ते 40 कांड्यावर आहे. आता हा ऊस 13 महिन्याचा आहे. 1 जानेवारीला मी लागण केलेली आहे. 1 जानेवारी 2019 ते आत्ता 30 जानेवारी 2020, त्याबरोबर 13 महिने झालेले आहेत. या दरम्यान जर बघितलं तर ह्या ऊसामध्ये 13 महिन्याची जी आहे आत्ता तुटण्याची लागण वेळ आहे. इतर मी ऊस बघतो तर 17-18 महिने का त्यापेक्षा जास्त कालावधी जातात, तरी एवढे उंची पेरे एवढ्या मोठ्या पद्धतीने होत नाहीत असं. आता तर ह्या ऊसाची बघितलं तर जवळजवळ खूप उंची आहे. बरेच लोक बाग पाहण्यासाठी येतात आणि मला विचारतात कुठलं तुम्ही खतं घेतले, कुठलं मार्गदर्शन घेतलं. तर त्यावर मी बऱ्याच जणांना सेंद्रियविषयी माहिती सांगून मी कपिल राव त्यांच्या सजेशन दिलेलं आहे की त्यांच्या आपण तुम्ही मार्गदर्शन घेऊ शकता. तर सरांनी आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं आणि आत्तासुद्धा जो ऊस आहे तर त्यांच्याच मार्गदर्शनासुद्धा आता आहे. आता त्याची तोड चालू आहे आणि त्याच्यात आत्ताच मला जर वर्षात एवढे म्हणजे यापूर्वी केमिकल वापरत होता, केमिकलचं प्रमाण पूर्ण कमी केलेलं. आत्ता जर त्याचे एवढे चांगले रिझल्ट आहे तर पुढे जाऊन तर मी हा सातत्याने वापर जर केमिकलचा कमी करून हा जर वापर सेंद्रियचा वाढवला तर मला यामध्ये पुन्हा खूप चांगलं उत्पन्न निघालं. लोकांचे मला खूप गैरसमज सांगत होते की ह्याचं उत्पन्न निघत नाही, सेंद्रिय जे आहे तर त्याचे उत्पन्न कमी निघतं, खूप चांगलं येत नाही. पण मला आत्ता जर चांगले पहिल्याच वर्षात एवढे रिझल्ट असतील तर आपण हे पूर्वीपासून केलं असतं किंवा यापुढे जरी केलं तरी मला त्याचं चांगलंच उत्पन्न मिळणार आहे, हे मला आत्ताच त्याचं जाणवलेलं आहे. आता तोड आपल्या रानामध्ये तोड चालू आहे, तरी आपल्या टनेजचा काय अंदाज आहे? माझा टनेजचा अंदाज ह्या आत्ताच्या जे सुरू झाल्यापासून भरल्यापासून तर एक अंदाज शेवटी एकरापर्यंत 70 ते 80 टन भरेल. आणि आमचं प्रथमच वर्ष आहे सेंद्रियचं. पुढे जाऊन हे टनेज वाढेल असं जाणवत आहे. आता तर प्रथम वर्षात ते खूप आहे. इथं 40-50 टन निघणंसुद्धा खूप हे होतं, पण आता हे चांगल्या पद्धतीने मला तर जाणवतं. आता तुमच्या शेजारच्या प्लॉटमध्ये किती टन निघाला ऊस? आता आमच्या जवळचे शेजारचे काही शेतकरी तर त्यांचं बघितलं तर कमीत कमी 25 टन 28 टन ते जास्तीत जास्त 40-50 टनापर्यंत एकरी उत्पन्न निघालेलं आहे त्यांचं. तुमची काय अपेक्षा आहे ह्यात? माझी म्हणजे मला तशी ह्याची अपेक्षा वाटलं नाही की आपण पहिलं प्रथमच सेंद्रिय करतोय. तर आपल्यासुद्धा यापूर्वी 40-50 टन निघाले, तर यंदासुद्धा आपण प्रथम करतोय त्यामुळे उत्पन्न घटेल असं वाटलं. जास्तीत जास्त 40-50 टन निघेल, पण त्या मानाने जर मला आता जाणवतं की 70-80 टन जाते. प्रथम वर्ष असून सुद्धा हे खूप चांगलं उत्पन्न आहे. अंड्या किती आहेत आणि पेरे कसे वाटतात तुम्हाला? एकदम खूप जाडी आहे, उंची त्या पेऱ्यांची उंची व जाडी खूप मोठ्या पद्धतीने आहे. कारण तोडणारे तोडकरी जे आहेत ते लोक आहेत तिथं, तर ते सुद्धा सांगतात की खूप जड ऊस आहे, आमचे हात दुखून येतात ते सगळं भरून उचलून. आणि एका ह्याच्या जवळ 2-3 तुकडे होतात आणि ज्या कांड्या आहेत तर ज्या 35 ते 40 कांड्यावर आहे असे. त्यामुळं खूप चांगल्या पद्धतीने त्याचं उत्पन्नाने रिझल्ट दिसत आहे. मला गेले 2-3 महिने झालं याची म्हणजे पहिल्यापासून ग्रोथ माझे सगळे लोक बघायचे की तुझे पानांची एवढी फ्रेशपणा कसा काय, ग्रोथ कसा काय, हिरवागारपणा कसा काय. आणि उन्हाळ्यातसुद्धा माझे पानं इतके फ्रेश होते. हे सगळे येऊन पाहिजे की तू काय वापरतो, कुठलं काय ह्याला टाकतो. की इतर उन्हाळ्याचे प्लॉट करपलेगत झालते, पण तरीसुद्धा तुमचे प्लॉट खूप चांगल्या पद्धतीने ग्रोथमध्ये आहेत.
तर नेमकं तू काय करतो असं बागे आम्ही पाणी देऊन सुद्धा हे करपा थांबत नाही, पण तुमच्या जे आहे तर त्याला खूप चांगलं आहे. तर मी त्यांना प्रत्येक सांगितलं मी सेंद्रिय ह्याचा वापर सुरू केलेला आहे. पहिल्यांदा मला हे लोक म्हणजे इथले लोक बरेचसे वेळात काढण्याचा प्रयत्न करायचे की त्याचं काय नाही का पूर्वी सुद्धा वेळ काढत होते आणि आता सुद्धा काय जण वेळ काढतात, पण ते रिझल्ट बघून ते लोक आता ते गप्प बसायला लागले शेतकरी, त्यांना कळून चुकलं हे. त्यावेळेस मी प्रत्येकाला सांगितलं की सेंद्रियाचा वापर करा आणि कपिलराव सरांचं मार्गदर्शन घ्या, ते आपल्याला जवळच आहे. त्यांच्या सर्व प्रकारचे आपल्याला गोळे पावडर लिक्विडमध्ये सर्व मिळत आहे. सेंद्रिय औषधं ते त्याच्यावर मारावं लागणारी वरचं स्प्रे करणारे सुद्धा आहे, तर वेगळ्या पद्धतीने ड्रीपमध्ये सोडणारे सुद्धा आहे त्यांच्याकडे. इतर शेतकऱ्यांना काय सांगताल तुम्ही सेंद्रिय शेतीबद्दल? नाही, इतर शेतीबद्दल काय सांगताल? मला जो अनुभव आला तो सांगेल मी शेतकऱ्यांसाठी की त्यांनी आपलं केमिकलचं प्रमाण हळूहळू पूर्ण कमी करून सेंद्रियाचा वापर सुरू करावा, नाहीतर त्यांना ते पुढच्या पिढीला जमीन मिळू शकणार नाही. कारण हे मला पूर्ण पटलेलं आहे, कारण का आमच्या जमिनीला आजोबांच्या काळात खूप उत्पन्न होतं, नंतरच्या काही मधल्या काळामध्ये केमिकलमध्ये वाढलेलं दिसलं, पण परत ते खूप कमी होताना दिसलं किंवा जमिनीतून तेवढं उत्पन्न निघाना. मग मला त्यातलं लक्षात आलं की बाबा हे मला लक्षात आलं की आपण बाबा ठीक आहे आता पहिल्यांदा उत्पन्न कमी येईल असंच गृहीत धरलं होतं की आपण उत्पन्न कमी येईल पण आपण हेच सुरू करायचं, थोडा खर्च होईल किंवा आपल्याला थोडा त्रास होईल. पण मला सुद्धा लोकांनी करताना बरेच जण वेळेत काढण्याचा प्रयत्न केला, पण मला प्रथमच ह्याचा रिझल्ट लगेच वर्षातच दिसायला लागले त्या पहिल्याच पिकात. तर मग हे खूपच चांगलं आहे हे मला जाणवलेलं आहे. आणि सर्वांना मला शेतकऱ्यांना हे सांगायचं आहे की आपण लवकरात लवकर आपली शेती व आपलं आरोग्य वाचवण्यासाठी ह्या सेंद्रियकडं नैसर्गिक शेतीकडं सर्वांनी वळावं, नाहीतर मग पुढचा काळ विनाश काळच आहे आपल्या घरातल्यांचा, आपल्या देशाचा, सर्वांचाच, शेतकऱ्यांचा. आणि शेतकरी आत्महत्या करण्याचे कारण हेच आहेत की आपण काय म्हणजे जे काय मेंढराप्रमाणे चालले तसे चालतात, आपण कुठेतरी बाबा ह्याचा अभ्यास करून करतच नाहीत. कोणी दुकानात जातात बाबा किंवा आपल्याला वेगळ्या पद्धती फर्टिलायझरमध्ये जाऊन तिथं वेगळ्या पद्धतीने केमिकल खतं आणि वेगवेगळ्या युरिया मिक्सरचा वापर खूप मोठ्या पद्धतीने करतात. आणि कोणी आजकाल नैसर्गिक पद्धतीने पूर्वी जे चालायचं त्याकडे कोण वळायलाच जात नाही. मला एकरी किती खर्च आला सेंद्रिय खताचा? मला एकरी मला तर याला तर मी म्हणजे तसं लावल्यानंतर सुरू केलं आणि पहिल्यापासून जर कमीच पडलेलं तरी एवढं चांगलं उत्पन्न आहे. त्याला मला जास्तीत जास्त एक 7 ते 8 हजार फक्त एकरी खर्च झालेला आहे असं आहे. रासायनिकमध्ये किती खर्च होता? रासायनिक यापूर्वी रासायनिकमध्ये जवळजवळ 15-20 हजारपर्यंत मला खर्च जायचा एकरी. उत्पन्न एवढं नव्हतं आणि उत्पन्न नव्हतं एवढं, म्हणजे तुम्हाला सांगितलं ना 40-50 टन जास्तीत जास्त निघणे असं बाहेर.